Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. Last lecture, that means video, I have completed the poem The Twins. And let us, this session, I am going to explain the poem unit number 3.1 If, which is written by Rudyard Kipling. Watch this video till the end to get some tips about the board examination. At the end of this video, I will give some important material information in description box. You can read it. In this session, I am going to explain warming up activities in a few words, explanation of the poem in Marathi language and appreciation of the poem. म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं असेल तेवढंच मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, कारण तुमचा वेळ वाचावा आणि कमी वेळामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं असेल ते तुम्हाला पटकन लक्षात यावा. नाव लेट अस लर्न द वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज. फॉर्म ग्रुप्स अँड चॅट. म्हणजे इथे तुम्हाला ग्रुप्स अँड चॅट मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, हे जर प्रश्न तुम्ही जर अभ्यासले आणि याची उत्तरे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जर लिहिली, तुमच्या शब्दामध्ये जर लिहिली, तर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सिव प्रश्नांची उत्तरे लिहायला जड जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला सहजासहजी त्याची उत्तरं लिहिता येतील. इथे एक एक्झाम्पल म्हणून मी प्रत्येक ह्याच्यामधून एक एकच उदाहरण घेणार आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड हिम. की ज्यावेळेस आपले आई वडील आपल्यावरती रागवतात त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असते, तुम्ही कसे रिॲक्ट होतात. तर फर्स्टली समवन से दॅट द आय विल गेट अँग्री, अदरवाइज इफ मिस्टेक्स देन आय विल से सॉरी टू माय पेरेंट्स. म्हणजेच की इथे वैयक्तिक स्वरूपाची उत्तर तुम्ही लिहायची आहेत. सेकंड मध्ये आहे ऍक्शन आणि रिस्पॉन्स, म्हणजे प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या. तर इथे आपण एक उदाहरण घेऊया. युअर फ्रेंड स्प्रेड रुमर्स अबाउट यू. आता रुमर्स म्हणजेच काय की अफवा, की तुमच्या मित्राने तुमच्याविषयी अफवा पसरवली होती. तर तुम्ही काय करणार. तर आय शॅल ट्राय नॉट टू गेट अँग्री अँड ट्राय टू प्रूव्ह दॅट आरंट इट इज ट्रू. म्हणजेच मी शक्यतो रागवणार नाहीये, परंतु ती जी अफवा आहे ती अफवाच आहे, ते सत्य नाहीये हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आहे की कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. तर इथे जसं कम्प्लीट द सेंटेन्सेस हा प्रश्न जो विचारला जातो, तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला हे सोपं जाईल. तर इथे आपण एक एक्झाम्पल पाहूया. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल पास द एक्झाम. इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल स्टे फिट. म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःही फाइंड आउट करा आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे किंवा जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स त्यांच्यामध्ये विचारले जातात त्याची उत्तरं सहजासहजी लिहिता येतील. नाव आय एम गोइंग टू एक्सप्लेन द पोएम. द टायटल इज हिअर इफ. आता टायटल जरी समजा इफ असेल, जर, तर या जर शब्दामध्ये कवी रुडयार्ड किपलिंग यांनी अतिशय समर्पकपणे माहिती दिलेली आहे की सम फ्यू वर्ड्स अबाउट द पोएट. द पोएट वॉज one of the most popular writers in the United Kingdom. Also, he was awarded the Nobel Prize and he was the first writer writing in English to receive the prize. That means he is a very great poet. So, let us start the first stanza of the poem, If. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. आता इथे कवीने प्रत्येक वेळेस जे ते अर्थातच फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन, की इफ आलेला आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड, म्हणजे इथे वडील आपल्या मुलाला मार्गदर्शन करत आहेत. आता यू हे आपण एक वचनात न घेता की यू दॅट मीन्स अस,
की आपल्या सर्वांना की रुडयार्ड किपलिंग मार्गदर्शन करत आहेत की एका वडिलांच्या आणि मुलाच्या भूमिकेमधून की या कवितेत पर्टिक्युलरली वडील आपल्या मुलाला मार्गदर्शन करतात की इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू, की हे मुला, माझ्या मुला, तू जर तुझं डोकं शांत ठेवू शकलास तर काय होणार, वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग दिअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू, की जर समजा इतर सर्वजण जर तुझ्यावरती रागवले, तुझ्यावरती त्यांनी दोषारोप केले, हे करत असताना देखील, हे ऐकत असताना, तुला माहित असताना देखील तू जर तुझं डोकं शांत ठेवलंस तर इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मॅन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, की हे मुला, जर समजा की इतर लोकांनी तुझ्यावरती तुझ्याबद्दल अविश्वास दाखवला तर तो त्यांचा म्हणजेच आदर केला पाहिजे, की त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, की त्यांनी माझ्यावरती का अविश्वास दाखवला, की ते विचारात घेतलं पाहिजे. आणि असं करण्यामध्ये जर तू यशस्वी झालास तर इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, आता इथे अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण करू शकतो की तुझ्या मनामध्ये जर एखादं गोल असेल, एम असेल आणि त्यासाठी तुला वाट पाहावी लागणार असेल आणि जर तू ती वाट पाहण्यासाठी थकला नाहीस, और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज, आणि इतरांच्याकडून जरी काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा बोलल्या गेल्या तरी तो त्या विचारात घेतल्या नाहीस. म्हणजेच पहा की इतरांच्याकडून जरी तुझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या तर त्या गोष्टीवरती जास्त विचार न करता, त्याचप्रमाणे की जे तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे त्यासाठी तू नाही कंटाळला तर अँड डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज, आणि गरजेपेक्षा तू जास्त चांगलं नसावं. म्हणजेच काय की टॉक टू वाईज, की म्हणजे मी किती आदर्श आहे, मी किती महान आहे, म्हणजे थोडक्यात मी माझी हुशारी इतरांच्या समोर दाखवायला नको आहे, म्हणजे स्वतःविषयी तू जास्त काही सांगायला नको आहे. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईन अँड द पोएट सजेस्ट द व्हेरी मॉरल थिंग्स बिहाइंड दिस लाईन. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर, की हे मुला, तू स्वप्न पाहू शकतोस परंतु तुझ्या स्वप्नांना मालक बनू देऊ नकोस. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग यू, की तू स्वप्न पाहू शकतो पण तुझ्या स्वप्नांना म्हणजेच स्वप्नांना मालक बनू देऊ नको. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, की आणि अशा विचारामध्ये की तू भरकटत जाऊ नको. मग ते विचार चांगले असोत किंवा वाईट असोत, की त्या विचारामध्ये तू भरकटू नको. इफ यू कॅन मीट विथ ट्रुथ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. इथे थोडं अलंकारिक भाषेचा उपयोग केलेला आहे की ट्रुथ अँड डिझास्टर म्हणजेच ट्रुथ म्हणजेच काय की मान किंवा सफलता, आणि डिझास्टर म्हणजेच काय की प्रयत्न अपयशी, म्हणजे जसं जय पराजय, किंवा आपल्याला जर यश मिळालं तर आपण जास्त आनंदी होतो आणि दुःख झालं, अयशस्वी झालो तर आपण दुःखी होतो. आणि त्याचप्रमाणे अँड ट्रीट दोज इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. आता इम्पॉस्टर्सचा इथे अर्थ आलेला आहे की बहिरूपी, जसं की बहिरूपी त्याचं रूप बदलतो तसं हे जे दोन सांगितलेले आहेत ट्रुथ आणि डिझास्टर म्हणजे यश अपयश, ह्या दोन्हीलाही तू तुझ्या मताप्रमाणे समान वागणूक दिली पाहिजे. And treat those two impostors just the same. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by news to make a trap for fools. If you can bear to hear the truth you have spoken, आणि जे काही तुझ्याविषयी बोललं जाईल किंवा जर समजा की तुझ्याविषयी फसव्या लोकांनी तुला जाळ्यात पकडण्यासाठी, तुला अडवण्यासाठी किंवा तुझा पराजय करण्यासाठी किंवा तुला अपमानित करण्यासाठी काही योजना आखली असेल तर त्याचा तू विचार न करता जर समजा इफ यू कॅन बिअर टू हिअर, ती क्षमता ऐकण्याची तुझ्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण केली आणि ते तू पेशन्स ठेवू शकलास, म्हणजेच काय
की जर समजा तू त्याला मेक अलाउन्स नाही दिलं तर or ought the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. All the things you gave your life to broken. म्हणजेच तू कष्टाने एखादी कोणतीही गोष्ट असू दे, तू जर कष्टाने मेहनतीने मिळवलेली असेल आणि ती जर नष्ट नष्ट होताना पाहण्याची जर वेळ तुझ्यावरती आली, पुन्हा एकदा पहा ही गोष्ट की जर समजा एखादी गोष्ट तू कष्टाने मेहनतीने मिळवलेली असेल आणि ती नष्ट होताना पाहण्याची वेळ तुझ्यावरती आली तर हे मुला तू त्या गोष्टींना नव्याने आकार देऊ शकशील, त्या गोष्टीने तू खचून जाऊ नकोस असं कवीला या ओळीमधून सुचवायचं आहे. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे ते दिलेलं आहे की सर्वसामान्याच्या गर्दीमध्ये वागताना, क्राऊडचा म्हणजे अर्थ इथे काय दिलेला आहे की सर्वसामान्यांच्या गर्दीमध्ये म्हणजेच इतर समाजामध्ये वागताना कीप युअर व्हर्च्यू, तू जर तुझा सद्गुण कायम ठेवलास, तू जर सद्गुणाने वागलास, चांगल्या विचाराने सकारात्मक दृष्टीने त्यांच्याशी वागलास, और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. आणि जरी समजा की उच्चभ्रू लोकांचं जर जीणं तू जगलास किंवा जगत असशील तर तरी सुद्धा म्हणजेच काय की चांगल्या चांगल्या गोष्टी जरी तुझ्या वाट्याला आल्या आणि त्याला तू कॉमन टच दिला नाहीयेस, नॉर लूज द कॉमन टच, म्हणजे तुझीच ही सत्सद विवेक बुद्धी आहे किंवा सद्गुण जो आहे तो सद्गुण सोडला नाहीस तर इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. पहा इथे कवीने अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जर तू तुझा सद्गुण सोडला नाहीस तर की तुला या जगामध्ये नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, की तुझे शत्रू आणि मित्र कोणीही तुला इजा करू शकणार नाहीत. इजा करू शकणार नाहीत म्हणजेच काय की तुला अपमानित करू शकणार नाहीत, तुला दुखवू शकणार नाहीत, तुझ्याविषयी ते सतत सकारात्मक राहतील. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. म्हणजेच इथे अर्थ असा आहे की तुझ्या आयुष्यामधील सरणारा प्रत्येक मिनिट जर तू सत्कारणी लावला, की मिनिट म्हटलं की 60 सेकंद आले आणि 60 सेकंदापैकी प्रत्येक सेकंद जर तू सत्कारणी लावलास, विथ 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it. पहा इथे किती सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की जर समजा मिनिटाचे 60 सेकंद आणि 60 सेकंदामधील प्रत्येक सेकंद जर तू तुझ्या म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी सत्कारणी लावलास तर ही पृथ्वीच काय, पृथ्वीमध्ये जे काय आहे, या पृथ्वी स्थलावरती जे काय आहे हे सर्व तुझंच आहे. एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि शेवटच्या ओळीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या मुला तू एक सरळ माणूस म्हणून नावाजला जाशील. म्हणजे कवी येथे शेवटच्या ओळीमध्ये सांगतात की हे माझ्या मुला जर तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जर तू वागलास तर सर्व म्हणजेच या पृथ्वी तलावरती तू एक माणूस म्हणून चांगला उदयाला येशील. म्हणजे थोडक्यात काय की एव्हरी पॅरेंट्स वॉन्ट्स देअर चाइल्ड बिकम अ गुड सिटीजन. प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपला मुलगा एक चांगला नागरिक बनावं आणि ही ऑल्सो ट्राय टू रीच ॲट द टॉप आणि टॉप पर्यंत जाण्याची त्याने प्रयत्न करावा. आणि त्या दृष्टिकोनातूनच रुडयार्ड किपलिंग याने एक फादर आणि मुलाच्या भूमिकेमधून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आय थिंक एक्सप्लेनेशन इज ओव्हर. आणि आता आपण बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कवितेमधील जे काही महत्वाचं आहे ते पाहणार आहोत. तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की 5+5 म्हणजेच 5 मार्कासाठी एक स्टॅन्झा विचारला जाईल आणि 5 मार्कासाठी अप्रिशिएशन. तर 5 मार्काचा जो स्टॅन्झा आहे त्या स्टॅन्झामध्ये पहिला फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये या कवितेमधून आय थिंक कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजेच साधारणपणे 2 वाक्य दिली जातील किंवा 4 वाक्य दिली जातील अर्ध्या मार्कासाठी आणि तुम्हाला ते कम्प्लीट करायला सांगितले जातील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल
इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू, किंवा असंही विचारलं जाईल की इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. म्हणजेच काय की अर्धवट ओळी दिल्या जातील आणि त्या तुम्हाला पूर्ण करायला सांगितल्या जातील. आणि सेकंड क्वेश्चन जो आहे कॉम्प्लेक्स क्वेश्चन, तर कॉम्प्लेक्स क्वेश्चनचा जरा तुम्ही जास्त विचार करा, कारण तो तुम्हाला या स्टॅन्झामधून, परंतु तुमच्या भाषेमध्ये जर तुम्ही लिहिलात तर यू विल गेट द फुल क्रेडिट ऑफ दिस क्वेश्चन. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो पोएटिक डिव्हाइसेस वरती येईल, आणि पोएटिक डिव्हाइसेस वरती आल्यानंतर की तिथे रायमिंग पेअर्स विचारले जातील, राईम स्कीम विचारली जाईल, किंवा फिगर ऑफ स्पीच एखादा सेंटेन्स दिलं जाईल त्याचं विचारलं जाईल. आणि ते गंमत अशी आहे राईम स्कीमची की पहिला स्टॅन्झा जो आहे तर इथे यू 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 आणि टू म्हणजे 4 वेळा आलेला आहे. म्हणजे 4 वेळेला राईम स्कीम काय येणार आहे इथे ए, 4 वेळा काय येणार आहे ए ए ए ए. आणि त्याच्यानंतर पाका आहे वेटिंग, म्हणजे ह्याला आपल्याला काय द्यावं लागणार बी. आणि त्याच्यानंतर लाईज म्हणजे सी, आणि पुन्हा हिटिंग आलं म्हणजेच काय आलं बी. म्हणजे राईम स्कीम कशी असणार आहे की ए ए ए ए बी सी बी सी. आणि फिगर ऑफ स्पीच आहे अर्थातच रिपिटेशन अँड पर्सोनिफिकेशन. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी अप्रिशिएशन विचारलं जाईल. अप्रिशिएशन मध्ये मला वाटतं तुम्ही की पंक्च्युएशन, कॅपिटल लेटर्स, त्याचप्रमाणे पोएट्सचं नेम हे जशा पद्धतीने तिथे दिलेलं आहे त्याच पद्धतीने लिहायला पाहिजे विदाउट स्पेलिंग मिस्टेक. म्हणजे टायटल आहे, नेम ऑफ द पोएट आहे, त्याच्यानंतर राईम स्कीम आहे आणि फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच एकच लिहिलं तरी हरकत नाहीये, परंतु त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया की याला 2 मार्क दिलेले आहेत, आणि हे दोन्ही मार्क आपल्याला जर मिळवायचे वाटत असतील तर आपल्या त्या सेंट्रल आयडियामध्ये कवितेचा पूर्ण सारांश हा थोडक्यात आला पाहिजे. आणि ह्या कवितेमध्ये की आपल्याला महत्वाचं काय आहे की हाऊ टू गेट द सक्सेस, किंवा हाऊ वी बिकेम अ ग्रेट पर्सन, किंवा हाऊ वी कॅन रीच ॲट द टॉप लेवल, की या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. तर अशा प्रकारे इथे अप्रिशिएशन तुम्ही लिहू शकतात. आणि शेवटी मला असंही सांगायचं आहे की बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर समजा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केलात आणि सेंट्रल आयडिया जे आहे ही सेंट्रल आयडिया जास्त न लिहिता एक जास्तीत जास्त 4-5 ओळीमध्येच विदाउट मिस्टेक सेंटेन्स पॅटर्न हा विदाउट ग्रामॅटिकल मिस्टेक्स असला पाहिजे, आणि सर्व मुद्द्यांचा उहापोह तुमच्या म्हणजे त्या उत्तरामध्ये सेंट्रल आयडियामध्ये आला पाहिजे. देन यू विल गेट द आउट ऑफ 5 मार्क्स, म्हणजेच 5 पैकी 5 तुम्हाला मार्क तिथे मिळू शकतील. If you understand this poem clearly, then press the like button. Any suggestion or difficulties, comment below. Share this video with everyone. Make sure you subscribe the channel and press the bell icon to get notifications of next video. Thank you.